नमस्कार महाराष्ट्र. आज आम्ही आलोय कुठे माहिती का? अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे तळोदा या ठिकाणी आलो. चला बघूया या. तुम्ही दरवाजे बघू शकता. हे दरवाजे खूप प्राचीन काळापासून आहे. त्याच्यावर हत्तीचं डोकं मारलं तरी हे दरवाजे तुटत नव्हते. हे दरवाजे तोडण्यासाठी थोडे कडक दरवाजे होते. आणि आम्ही आलो तळोदा या ठिकाणी. तिथे काही मंडळी भेटले आपले, त्यांना विचारू आपण. आलो इकडे अहिल्याबाई होळकर या वाड्यात आपल्या आम्ही आता बघू शकतो. मध्ये चाललोय आता आम्ही. मी पण बघू शकतो मध्ये चाललो आता आम्ही. आणि बघू शकता मस्त वाडा आहे. त्या वाड्यामध्ये चाललो आहे मस्तपैकी. नमस्कार. आज आम्हाला खूप मोठे व्यक्ती भेटले मार्गदर्शन करणारे. विजय पवार सर, नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलमध्ये जे प्रोडक्शनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. थोडीशी माहिती देऊ शकता का तुम्ही आम्हाला या वाड्याबद्दल? थोडक्यात माहिती अशी आहे की खानदेशातलं की ज्या वेळेला संपूर्ण खानदेश आणि खानदेशामध्ये विभागले गेलेला बरेचसे असे भाग आहेत की त्याच्यामध्ये ऐतिहासिक स्थळं आज पण या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यातलं जे आपलं तळोद्यामध्ये बारगडांची जी गडी म्हटली जाते, ही इतिहासपूर्वी काळातली ही गडी आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर किंवा इतर जे राजे त्या राजे होऊन गेले आणि त्यावेळचीच ही गडी आजही आहे. त्यांचे वंशज, त्यांचे सदस्य या ठिकाणी आज पण कार्यरत आहेत. अजून काही माहिती भेटू शकते? आता बघायला गेलं तर हा संपूर्ण परिसर जो म्हटला तर तो आदिवासी बहुभाषिक याच्यात येत असतो. परंतु या ठिकाणी ज्या वेळेला राजे महाराजे ज्या वेळेला लढ्या लढत असताना किंवा आपलं साम्राज्य ठेवण्यासाठी त्यावेळेला विविध अशा परिसरामधून ते जात असत. त्यावेळेला मुघलांचं आक्रमण असेल किंवा इतर कोणाचं आक्रमण असेल ते परतवून लावण्यासाठी विविध अशा ठिकाणी ती आपली फौज तयार करायची. तशीच एखादी फौज या ठिकाणी तयार झालेली असावी आणि त्यावेळेला हा बांधला गेलेला मोठा परिसर, मोठा किल्ला या ठिकाणी तयार झालेला असावा. आणि तो आजही साबित आहे. आणि हे आपल्याला हे दाखवतं की इतिहासाकालीन वास्तू कशा पद्धतीने या ठिकाणी जतन केली गेलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. की हे पूर्वी म्हणजे कितीतरी वर्ष झालेली आहे, परंतु आपण बघू शकतात की त्यांची जी ठेवण आहे, त्यांची जे कोशागार म्हणजे तिथले जे खांब असतील किंवा तिथली जी कलाकृती आहे ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. आणि आजही ते सांभाळून आहेत, टिकून आहे की येणाऱ्या पिढीला हा इतिहास जिवंत राहावा आणि हा इतिहास कळावा म्हणून या ठिकाणी आपण या तळोद्याच्या बारगड गढीमध्ये आपण या ठिकाणी त्याचं बघत आहोत. गडी म्हणता गडी नाव हे कसं पडलं? आता गडी म्हणजे बघा की काही वेळेला असं असतं की राजे महाराजे एखाद्या परिसरातला भाग एखाद्याला सोपवला जायचा, म्हणजे त्याच्याकडे दिला जायचा, तर त्याला त्या नावाने प्रचलित होऊन जायचं कुठल्याही एखाद्या भागामध्ये. तर तसा हा बारगड जो होता त्या बारगडांनी हा परिसर सांभाळला किंवा ही वास्तू त्यांनी सांभाळली, हा परिसर त्यांनी सांभाळला आणि त्याच्यामुळे याला बारगड गडी असं नाव पडलेलं असावं असं मला वाटतं. अहिल्याबाई होळकरांचा वाडा बोलताय. अहिल्याबाई होळकर इथे राहिले का? अहिल्याबाई होळकरांचं वास्तव्य या ठिकाणी नक्कीच झालेलं आहे. कारण खानदेशामध्ये सर्वात जास्त अहिल्याबाई होळकरांचं वास्तव्य होतं. आणि एवढंच नाही तर दुर्गम अशा वर जे किल्ले असायचे, मोठमोठी किल्ले असायची, गड किल्ले ज्यांना म्हणतो आपण, त्या ठिकाणी सुद्धा वास्तव असायचं. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थासुद्धा अहिल्याबाईंनी केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी सोनगीरचा जो किल्ला आहे ज्याला सुवर्णगिरी किल्ला म्हटलं जातं, त्या ठिकाणी 2 विहिरी आहेत की आजही समुद्रसपाटीपासून कितीतरी फुटावर वरती आपण आपल्या साधारण शेतामध्ये बोरिंग करायला जातो तर 500 फूट आपण पाणी बोर त्या ठिकाणी करतो, पण पाणी लागत नाही. परंतु अशा उंच टेकड्यांवर गड किल्ल्यांवर त्यांनी केलेल्या विहिरी त्या जिवंत विहिरी होत्या आणि आजही त्या पाणी पिण्यालायक अशा विहिरी आज पण आहेत. म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी हा पूर्ण परिसरच पूर्ण अगदी आपल्या सर्व जनतेसाठी फार सुजलाम सुफला केलेला आहे.
खूप खूप धन्यवाद विजय पवार सर तुमचे HGF प्रोडक्शनतर्फे. धन्यवाद. तर नक्की ब्लॉग बघा हा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजून इतिहास जपला पाहिजे माणसांनी, म्हणून इतिहासासाठी काहीतरी आमचं नवीन ब्लॉग आहे, नक्की बघा.